मैं शरद सौरपगार कल विद्यार्थी साहित्य सम्मेलन में श्री श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन के साथ अट्रोपट लेते हुए प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व जागृत होतं. प्रत्यक्ष भगवान शंकराशी संभोग केला की ते पार्वती तत्व जागृत होतं आणि मोक्ष प्राप्त होतो. आता अडचण झाली, स्त्रिया हजारो झाल्या, एकटा कसा पूर्ण. त्यामुळे त्याने ठिकठिकाणी वेगवेगळे शंकर निर्माण करायला सुरुवात केली. ज्यांना ज्यांना तो शंकर म्हणून मान्यता देत असेल त्यांच्यासोबत संभोग केला किंवा मोक्ष प्राप्त होत असेल. मुंबईचे हायकोर्ट जज त्यांची एक मुलगी जी अमेरिकन नागरिक झाली आहे, मोठी सायंटिस्ट आहे, तिचं या पद्धतीनं 2 ते 3 वर्ष शोषण झालं. ती म्हणते मी एवढी हुशार, एवढी मोठी सायंटिस्ट, माझ्या क्षेत्रामधली एवढी मोठी तज्ञ, पण काय झालं होतं मला कळतच नाही. बाबा म्हणायचे उठायचं, झोपायचं, ते म्हणायचे असं करायचं, मी कसं करायचं, असं सगळं होतं. जेव्हा ती काही कारणाने का तिच्या नोकरीवर गदा येण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा ती अमेरिकेत परत गेले आणि परत गेल्यानंतर तिचं डोकं सगळ्या मित्रांनी जागेवर आणलं. त्यानंतर तिने मुंबईमध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये या विषयातला तज्ञ साक्षीदार म्हणून माझी साक्ष झाली, म्हणून मला सगळे ते डिटेल्स माहिती. हा नित्यानंद